काय रे, काय झालं? गाडी चालूच होईना झाल्या। मग आता वाघमारे, सगळं तुमच्यामुळे झालंय बघ। मी काय केलं आता? अहो तुमच्या पैंजणाचं वजन वाढलं ना, त्याच्यामुळे गाडी बंद पडली। लय शहाणा आहेस, काय करायचं सांगा। चला गॅरेज मिळते का बघूया। मागे सर, हे बघा इथं आहे, या। दादा, गाडी जर अचानक बंद पडली, बघा की काय झालंय। गाडी एकदम भारी हो तुमची, तुम्हाला विकायची आहे का? हो, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा की। हो दादा, मी आपलं सहज विचारलंय, चिडताय कशाला? आधी बघा काय झालंय, बघतो। तुम्ही थांबा बाहेर, मी बघतो। हा ठीक आहे। वाघमारे, मी काय म्हणतो, हे काम होईपर्यंत चहा घ्यायचं का आपण? अरे आता कुठं? बरं थांबा, मी घेऊन येतो। थांबा तुम्ही, आलो। हो दादा, काय करताय? कुणाच्या गाडीतलं पेट्रोल काढताय माहितीये का? तुम्ही मॅडम पोलीस? अहो मॅडम, मला खरंच माहिती नव्हतं। अहो सॉरी मॅडम, खरंच सॉरी। अहो मॅडम सॉरी। हे बघा, परत टाकतो ना, हे बघा, सॉरी सॉरी मॅडम। सांगितलंय तेवढं काम करा। होय। हे घ्या वाघमारे। किती पैसे झाले? किती रुपये झाले? राहू दे दादा, पैसे नको, राहू दे। का? अहो दादा, राहू दे म्हटलं ना, नको, राहू दे। अहो सांगा की किती झाले? दादा घ्या पैसे। बरं ठीक आहे, तुम्ही आता एवढा आग्रह करताय तर मग तसे 300 होतात, पण तुम्ही द्या 200, राहू दे। हा द्या ना, मी आहे ना, मी ठेवतो। धन्यवाद। चल, शाहूपुरी प्रभागातून मम्मी साहेब आघाडीवर असल्याचं एक्झिट पोल सांगते, तर मुकादम खूपच मागे आहे आणि सत्यजित सुर्वे यांच्या नावाला फारच कमी मत पडल्याचं दिसून येते। साहेब, बघितलं का एक्झिट पोल काय सांगते ते दूध राहू द्यात बाजूला, आता तुम्ही जे रेग्युलर पिता ना ते घ्या। सगळा निकाल नाही लागला अजून, सगळा। आता दुसरा पोल हाती आला आहे, त्यामध्ये सुद्धा मम्मी साहेबच आघाडीवर आहेत, तर मुकादम पिछाडीवर आहे। सत्यजित सुर्वे मात्र खूपच मागे असल्याचं आपल्याला दिसून येते। तात्यासाहेब बघा, त्या सत्याचं नाव कुठेच नाहीये, उगाच कशाला टेन्शन घेताय तुम्ही? झुळूक आली म्हणजे वादळ आलं असं होत नाही। सत्या निवडून आला तर मग काय करायचं? मग काय,
पंख छाटायला घ्यायचं सपासप. काय रे, आज एवढा हळू का गाडी चालवत होतेस? अहो, तुम्हीच तर म्हणता गाडी हळू चालवत जा म्हणून. तरी पण आज जरा जास्त हळू चालवत होतास. ते काय आहे, निवडणुकीनंतर तुम्ही पहिल्यांदा माझ्या मागे बसला ना, आणि निवडणुकीत तसं बी तुम्ही लय भाव खात होता. मी भाव खात होते? वाघमारे अहो लय छान आहेस रे. अगं मंजूताय, अगं भावी नगरसेवकाला मारते वय. अरे येऊन येऊन येणार कोण? सत्यानाशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? सत्यानाशिवाय आहेच कोण? काय अजून निकाल लागला नाही आणि तुमचं काय? अबास का सत्या दादा, अरे निकाल तर कवाच लागलाय. अख्ख्या साताऱ्याला माहितीये निवडून कोण येणार. फक्त सत्या दादा. ए काय पण बोलू नका, एवढा कॉन्फिडन्स कशाला पाहिजे? अरे तुला सांगतो, आमच्या अख्ख्या वस्तीत फक्त तुझंच नाव चर्चेला आहे. सगळेजण म्हणतात आम्ही सत्या दादालाच मतदान केलंय आणि सत्या दादाच निवडून येणार. पण एवढी चर्चा चालू आहे, टीव्ही वरच्या पोल मध्ये नाव कसं नाही सत्याचं? त्यांचं काय खरं आहे गे? ते टीव्ही वाले तसेच असतात. त्यांना इशीत बसून काय कळणार आहे इथं काय चालू आहे. आज सत्या दादाच निवडून येणार. आम्ही तर गोलाची पोती सुद्धा आणून ठेवली आहे. अरे येऊन येऊन येणार कोण? सत्या दादाशिवाय बस बस, जावा काम करा, कामाला लागा, जा. वाघमारे मी येतो, मला जरा तात्यासाहेबांकडे जायचंय, एक महत्वाचं काम. ठीक आहे. ये मंजू, अभिनंदन अभिनंदन. सर भारती मॅडम, सर हे सगळं हे बघ मंजू, आम्हा सगळ्यांना तुझं कौतुक आहे हा, पण हे जे सगळं काही केलंय ना, याच्यात आमचा कोणाचाही हात नाही. ही सगळी आयडिया आयजी साहेबांची आहे. मिसेस मंजू, मी म्हणालो होतो की तुमच्या घरात 2-2 उमेदवार उभे आहेत आणि तुमच्याकडे आम्ही विशेष लक्ष ठेवणार आहे. माझं लक्ष होतं तुमच्याकडे आणि त्या बोगस मतदारांना पकडून देऊन तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध केलाय. तुमच्यामुळं आपल्या खात्याचं नावही मोठं झालंय. तुमच्या या कामगिरीसाठी माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं बक्षीस. हे घ्या, परत एकदा या. जाधव, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू गुड सर. वर्क. कॉंग्रॅच्युलेशन मंजू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तात्यासाहेब, आपल्याला प्रत्येकी उमेदवाराला जवळजवळ 4 कोटी रुपये खर्च आला. 4 कोटी? हो. मला सांगा, निवडून आल्यावर तिप्पट पैसे द्यायचे. तात्यासाहेब मोहिते पाटील नाव आहे माझं, दयाळू नाहीये मी. तात्यासाहेब अरे ये तू इथे आहेस तू. चला आज चल, तुझं पाहुणचार करतो सांग. अहो माझा पाहुणचार कशाला तात्यासाहेब, मी काय पाहुणा नाही होतो. अरे अपक्ष म्हणून उभं केल्यापासून पहिल्यांदा घरी आलाय. चल चल, चहा पाणी घेऊन बोल. नाही तात्यासाहेब राहू द्या, मला तुम्हाला भेटून लय आनंद झाला बघा. अरे तुम्हा दोघांचं अभिनंदन. म्हणजे बोगस मतदान होण्यापासून वाचवलं तुम्ही, लोकशाहीला वाचवलं, लोकशाहीवर डाग नाही पडू दिला तुम्ही. कौतुक कौतुक, केवळ कौतुक तुमचं. धन्यवाद तात्यासाहेब. खर तर मला बी तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोल बोल. तात्यासाहेब, माझी अशी विनंती आहे की तुम्ही मला परत पक्षात घ्यावं. निवडणूक पद ह्याच्यात मला अजिबात रस नाही.
मला आपल्या पक्षासाठी आणि आपल्या माणसांसाठी काम करायचं. अगदी खरं आहे बघ तुझा. तू असा दूर गेल्यापासून असं वाटतं की काळजाचा एक तुकडा कुठतरी लांब हरवलाय. पक्षाला पाहिजे, आम्हाला पाहिजेच. तू लाडका कार्यकर्ता आहेस आमचा. एकदा ही सगळं निवडणूक वगैरे होऊन जाऊ दे, तुझ्या पक्ष प्रवेशाचा एक मोठा जंगी कार्यक्रम करू आपण. धन्यवाद तात्यासाहेब. अरे घे 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 घे. हा वाघमारे. सत्या, मला तुला एक गुड न्यूज द्यायची. वाघमारे, मला बी तुम्हाला गुड न्यूज द्यायची. आधी तू सांग मग. नाही, असं फोनवर नको, मी तुम्हाला भेटून सांगतो. बर, ठीक आहे. तात्यासाहेब येतो. तुझी जागा इथे. चला अजून सांगा, कुणाकडे किती पैसे आहेत? सत्या, हे बघ, मोठ्या साहेबांनी मला ट्रॉफी दिली. बोगस मतदानाचं कट उधळून लावून कौतुक केलंय माझं. अरे वा, अभिनंदन वाघमारे. अहो, तुमचं कौतुक झालंच पाहिजे. हे सगळं तुमच्यामुळेच तर शक्य झालंय. सत्या, तुझ्याकडे बी गुड न्यूज होती ना, सांग की. अहो, मी तात्यासाहेबांना भेटून आलो. तात्यासाहेबांनी मला परत पक्षात घेण्याचं वचन दिलंय. म्हणजे आता मी परत जनतेची सेवा करू शकेन. तुझं पण अभिनंदन. थँक्यू वाघमारे. पण हे लय भारी आहे बघा, लय बरं वाटलं मला. खाल 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 गौरव, जाऊ दे जाऊ दे. माग घे, घे माग गाडी, मागे घे माग. तात्यासाहेब, तुम्ही इथं? हे सगळं काय होतं आणि तुम्ही तर अचानक कसं काय आला? कुणीतरी तुमच्या जीवावर उठलंय. अहो, तुमचा आभार कसं मानू तेच कळत नाही बघा. तुम्ही वेळेवर आला म्हणून आमच्या दोघांचा बी जीव वाचला. आभार कसले मारायचे त्यात? एकदा माझ्या लेकीने माझा जीव वाचवला होता, आज परतफेड करायची संधी मिळाली. तुम्हा दोघांचा जीव वाचवण्यासाठी मी कुठलाही थराला जाऊ शकतो, अगदी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतो. एक काम त्या मुकादमाचं आहे, त्याचा नंबर आलाय जवळ. ते मुकादमना माझ्या बी डोक्यात येतात असेल. नाही त्याला अख्ख्या सातारात म्हशीवरनं फिरवलं ना तर नाव सत्या नाही सांगणार. चला सोडतो तुम्हाला. नाही तात्यासाहेब, तुम्ही व्हा पुढं, आम्ही जातो. सोडतो हा आहे ना म्हशीवाला, चला सोडतो. नाही तात्यासाहेब, आम्ही दोघं बी जातो. वाघमाऱ्यांना सोडतो आणि आम्ही दोघं बी अलर्ट राहतो. तुम्ही काळजी करू नका. कौतुक कौतुक केवळ कौतुक. येतो. मम्मी, बरं झालं तुम्ही सगळा मॅटर त्या तात्यासाहेबांच्या कानावर घातलं. ते आता तेच त्यांना धडा शिकवतील चांगला. एकदा का निवडणूक जिंकली का नाही,
का मग मी पण बघते बरोबर त्याच्याकडं. अभिनंदन अभिनंदन मम्मी साहेब, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. अयो मम्मी निवडून आल्या. अभिनंदन मम्मी, अभिनंदन. मी करे अजून निकाल कुठे लागलाय? काय कशाला आलीस आणि कसला अभिनंदन? हाय का कशाला म्हणजे काय? अब उद्या निकाल आहे निवडणुकीचा आणि आम्हाला चांगलं ठाव आहे. निवडून येणार फक्त मम्मी साहेब, गुलाल उडणार मम्मी साहेबावरच. मम्मी साहेब तुम्ही फक्त पार्टीची जंगी तयारी करा. पार्टी कशाला? उगाच परत तिच्या आधी घोडे नाचवायचे. निकाल तर लागू दे की, मग काय होतं की बघू. हो असं काय म्हणताय? अव खुद्द आम्ही दोघं समध्या वस्तीतलं फिरलो. समध्या वस्तीत घराघरात प्रत्येकाच्या तोंडात योकच नाव मम्मी साहेब, मम्मी साहेब. निवडून येणार मम्मी साहेब, गुलाल उडणार मम्मी साहेबाचा. काय तुम्हाला सांगू, समधीकडे तुमची चर्चा. होय का? काय बाजूला बसा 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 बसा. अहो तुम्हाला सांगतो, म्हणजे मी सगळीकडे सर्वे केला. सर्वे केलाय. अहो सगळ्यांना सांगितलेलं आहे, किती बी खावा मटण, चपटीचा डबा बटन. मम्मी साहेब तुम्ही येणार बघा निवडून. आणि एवढं काय, अहो घराच्या बाहेर पडलं तर झाडावरचा कावळा मिळणार होता. मम्मी साहेब हा ते नाही बोलतो कावळा, तो आला होता. काय तुम्हाला सांगू, हापशा म्हणू नका, चौकात म्हणू नका, समधीकडे फक्त तुमची चर्चा आहे. समधी म्हणते की राजकारण करावं ते फक्त मम्मी साहेबांनी. अशी धूर्तन कजा बाईच या समाजासाठी काहीतरी करू शकत्या. सगळीकडे तुमची चर्चा आहे. अहो तुम्ही ना सगळ्यांसाठी गॉड फादर झालेत बघा. गॉड मदर आहेत. मदर अहो तुम्ही फक्त सांगा काय करायचं ती. फटाके बिटाके समधी तयारी करून ठेवल्या. एवढंच नाही, त्या कास पठारावच्या त्या घाटातनं बी दिसला पाहिजे आणि खंबाटकी घाटातनं बी दिसला पाहिजे. एवढा मोठा बॅनर लावायची बी तयारी केली. आणि तुम्ही म्हणत असाल का नाही तर आपण डीजे बी बोलवूया. आमचं पोरग नाही डीजे असं डंगळंग मचंग. हा मम्मी सांगा तुम्ही. आपली सगळ्या सोशल मीडियावरती तुमची चर्चा आहे बघा. होय बिनधास्त सांगा. आव मस्त पैकी मिरवणूक काढू, तुमची अशी मिरवणूक काढू का नाही की तो कोण होते अमेरिकेतला ट्रम्प. त्यांनी तुम्हाला फोन केला पाहिजे अभिनंदन मम्मी साहेब म्हणून. असं नाही मग तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या सगळ्या टॅक्स वाचणार. अशी का नाही हत्ती बसून डेंड्याच काढू तुमच्या. मिरवणूक हा तुम्ही असं ऐकत बसायचं हत्ती आणि पेड वाटायचं असं करत. काय सांगू तुम्हाला, जिकडे तिकडे निश्चित तुमच्याच नावाची चर्चा. चप्पल 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 चप्पल. रत नाही माझी सोनी, घे पैसे. आणि का नाही सगळी तुला जशी वाटेल तशी मिरवणूक वरात काढताय, तुला जसं वाटेल तशी तयारी कर. असं का नाही गुलाल बिलाल उधळू, तुम्ही टेन्शनच घेऊ नका अजिबात. माया अगं निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच कसली उधळपट्टी चालली आहे तुझी. आणि तसंही या न्यूज चॅनलच्या सर्वेचा काही भरोसा नसतो. बोलले चित्तरकार. ओ चित्तरकार, तुम्ही उगाच नरपटी लावू नका. करा, तुम्हाला जे काही करायचंय ते करा. रत्ने तुला अजून पैसे लागले का नाही का सांग, पण तयारी मात्र जंगी झाली पाहिजे. नाही तुम्ही अजिबात लोट घेऊ नका. आता डंका वाजणार की फक्त मम्मी साहेबाच्या नावाचा. हा तयारी करायची. मम्मी साहेबांचा विजय असो. मम्मी साहेबांचा विजय असो. आली चप्पल येणार चप्पल, आली चप्पल येणार चप्पल. मला दिदी की गार वारी येते की सगळं. हिरत नाही
थांब 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 काय म्हणली आतमध्ये काय घोड्यांवरनं फेडे वाटू खंबाटकी घाटातनं पार कास पठाराच्या घाटातनं जिथनं कुठनं तुमचा बॅनर दिसल एवढा मोठा बॅनर लावू सगळीकडे गुलालच गुलाल दिसल सगळी गर्दी गुलालाने भरल हे काय एवढ्या पैसे देणार काही समज आता त्यासाठी मला कुठेतरी कामाला लागायला लागेल हो एअरबीड लागलं काय ही समज करणार आहे ना तुम्ही आलं आलं लक्षात आलं माझ्या म्हणजे तिथं जायचं आणि परत यायचं म्हणजे सुरेश काय माहिती आम्ही ते आणायला गेलो होतो पण ते घोडी बॅनर आणि ते गुलाल लय मागे आम्हाला पैसे लागणार आहेत अजून पैसे द्याल का तुम्ही काय बाई माणूस आहे हो हे समजा काय करायचं नाही मिरवणूक करायची नाही पेड वाटायचं नाही गाडी घोडा हत्ती काय भी नाही अव ही सुरवीनबाई निवडणुकीच्या प्रचाराचा पैसा आपल्याला देणार होती का नाही म्हणून तिला अशी हरभऱ्याच्या झाडावर चढवली आणि तिच्याकडनं ही पैसे काढून घेतलं हा बघा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा ती निवडून येईल का नाही आपल्याला काय ठावं नाही तवर तिच्याकडनं असंच पैसे उकळत राहू वा वा रत्ने ते दुसऱ्या वेलांटीचं नीच असतंय का नाही त्याच्यापेक्षा भारी असते हा मी भारी आहे हे बरोबर आहे काही पटतंय म्हणजे इतकं भारी प्लॅनिंग इतकं भारी डोकं मला तुम्ही दोघं बी लय आवडता तू आणि तुझं डोकं जावा चला चला ऐका सगळे जरा लक्ष द्या उद्या निवडणुकीचा निकाल आहे आणि प्रत्येकाला तिथे ड्युटीसाठी जायचंय आलं लक्षात आणि कोणाला कुठे ड्युटी करायची आहे याची यादी मी ग्रुपवरती पाठवतोय सगळ्यांनी बघून मंजू मंजू रिलॅक्स 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 काय झालं मंजू काय विचार करताय काही नाही सर सॉरी बरं ऐका उद्या निवडणुकीचा निकाल आहे सगळ्यांना बंदोबस्ताला जायचं तिथे ग्रुपवरती मी लिस्ट पाठवणार आहे कोण कुठे ड्युटी करणार आहे ते हा लक्षात आलं तर उद्या जा सगळ्यांनी मिळून मंजू आई मंजू तू कशी आहेस ग बाळा तुला बघितल्यावर जीवात जीव आला बघ आई काय झालं अगं दीदी आम्ही किती घाबरलो होतो म्हणून लगेच इकडे निघून आलो अगं पण काय झालं घाबरायला आम्हाला कळलं का तुमच्या दोघांचा एका ट्रकमुळे ऍक्सिडेंट होणार होता ऐकून काळजात कसं झालं तुम्हाला कोण सांगितलं अगं दीदी ते तात्यासाहेबांचे पीए आहेत ना पंकज दादा त्यांचा फोन आलेला त्यांनी सगळं सांगितलं आणि त्यांनी आम्हाला पण सिक्युरिटी देण्याचा शब्द दिला एक मिनिट मंजू काय प्रकार आहे हा काय झालंय सर बोगस मतदान करणाऱ्या माणसांना पकडलं ना त्या दिवशी मुकादम आमच्या घरी आला होता ज्या हाताने तू माझी कॉलर धरलीस ना त्याच हाताने येऊन स्वतःच्या जीवाची भीक मागतील माझ्याकडे सर त्या दिवशीचा प्लॅन मुकादमचाच होता आणि मला असं वाटतंय की निकालाच्या दिवशी बी तो काहीतरी कर आपल्या सगळ्यांना अलर्ट राहायला पाहिजे अलर्ट तर राहिलाच पाहिजे मंजू तू इथून पुढे जास्त लक्ष दे आणि काही संशय आला तर मला फोन कर येस सर मी मुकादमाच्या घराबाहेर 2 हवालदार ठेवतोय माने 2 हवालदार मुकादमाच्या घराच्या बाहेर ठेवा आणि त्यांना सांगा त्याच्या लोकांवरती लक्ष ठेवा हा आणि निवडणुकीच्या निकालापर्यंत त्या मुकादमाला बाहेर पडू द्यायचं नाहीये येस सर
आणि मंजू तू जरा काळजी घे आणि त्या सत्याला सांग रागावर जरा कंट्रोल ठेव म्हणाव. हा आणि याचा मुकादमाला काही फायदा झाला नाही पाहिजे. ठीक आहे. येस सर. ए खावा रे आज माझ्याकडनं भजी तुम्हाला. सत्याचा निवडून आला का नाही तर जेवणाची पार्टी कासला देणार तुम्हाला. हा अरे जल्दी नको त्या मांढरे खाऊन खाऊन पोट फुटायला लागले. सकाळी 5 किलो भात करतो संध्याकाळी 5 किलो भात करतो. ह्याला का नाही नुसतं पाण्यात भाताचं पाणी दिलं पाहिजे. हसतोस काय दात काय काढतो. अरे सर दादा मला लय भारी वाटलं बघतो आलाच ते. काय मग काय म्हणतात पक्षाची कामं? हा पक्षाची काम काय विषय नक्की जात. अरे तात्यासाहेबांनी मला परत पक्षात घ्यायची तयारी सुरू केली. अरे काय सांगतोस. अरे येतो दर्शन मारायचा का टाइम आहे. अरे लय भारी विषय हो. एकच नंबर दादा. आता फक्त सांगा मला काय काम करायची ती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुकादमाच्या माणसांवर लक्ष ठेवायचं आणि वडाची साल पिंपळाला, पिंपळाची साल वडाला करणार नाही. जे आहे ते खरं सांगणार, खोटं अजिबात बोलणार नाही. बाबा तुला कोण पाहिजे. मला सांगायचंय बळवंतराव कोण आहे. ते असलं फालतू नावाचं कोण नाही. अरे फालतू काय बळवंतराव मी फालतू आहे. फालतू काय काम आहे. अहो मीच आहे बळवंतराव. मीच तुम्हाला बोलवलं. ए बलमा अरे ज्योतिषी कशाला बोलवलाय. काय तुझ्या लग्नाचा मुहूर्त बिर्त काढतोस की काय काय विषय. हा अरे बलमाचं लग्न लग्नाचं काय नाही. ही माझ्या लग्नावर टपलेत बघ. अरे घालतो बाबा जेवण तुम्हाला. नका लय काळजी करू. बसा शांत. अहो बळवंतराव मीच आहे. मीच बोलेल तुम्हाला. सत्या तुझं जरा हात दे. कशाला देत आहे. घरी कोण कोण असतं तुमच्या. अहो घरातल्यानं तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही फक्त आमच्या भावाचं राजकीय करिअर बद्दल सांगा. तो आता उमेदवार उभा आहे ना तर नगरसेवक होणार का नाही एवढं फक्त सांगा. माफ करा पण तुमचा मित्र नगरसेवक होणार नाही. माफ करा पण हे निघणार नाही. अरे बलमा हे सांगायला ज्योतिषी कशाला लागतोय. माझं मला माहितीये की मी नाही जिंकणार ते. हे बघ मम्मीच जिंकणार आहे. चालू दे तुमचं मी येतो. चला रे. काय हो ज्योतिषी बुवा मला वाटलं काय चांगलं सांगाल तुम्ही. अहो मी खरंच बोलतोय. तुमचा मित्र नगरसेवक होणार नाही. बरं ठीक आहे या तुमचं. राजी तुम्ही काय काळजी करू नका. बरं झालं तुम्ही त्या 2 नवरा बायकोला सापवलं. पोलिसांचं काही टेन्शन घेऊ नका. काहीच करता नाही आलं मला. अशी गाडी त्यांच्या अंगावर घालणार होतो इतक्यात तात्यासाहेब. मग थांबा थांबा तात्यासाहेब एवढं नाही माफी मागतो. मला काय माहित होतं की दोघं तुमच्या एवढ्या काळच्या जवळ आहेत ती. तसं माहित असं तर मी नाही केलं असतं. मी विचार केला असता. माझ्या खोड्यातल्या कोंबड्या कापतोस तू. म्हणजे कोंबड्या कापायच्याच आहे. मी सांगेल तेव्हा. म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला. त्या निवडणुका होऊन जाऊ दे. त्या 2 कोंबड्यांच्या माना कधी कापायच्या ते मी सांगतो. कापायचं हे नक्की. अजून एक मारा पाहिजे तर काय नाही. मी मस्त सुरी पाजळून ठेवतो बरोबर.
याला म्हणतात राजकारण. चला. वा, अहो पप्पा कसलं भारी चित्र काढले तुम्ही. सत्यासाठी काढलंय. माझ्याकडून सत्यासाठी हे गिफ्ट असणार आहे. सत्यदेला हे चित्र लय आवडेल बघा. पप्पा भारी चित्र काढले हो. मंजू, थँक्यू. काय ग, हे तुझ्या हातात ट्रॉफी कसली? पप्पा हो, बोगस मतदानाचा कट मी उधळून लावला ना, म्हणून DIG साहेबांनी मला दिलं. कौतुक करत होते माझे. अरे वा, अभिनंदन. अहो मंजू वहिनी, तुमचं कौतुक तर होणारच ना. तुम्ही तुमच्या स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तुमच्यामुळे तर कायद्याचा मान राखला गेला ना. म्हणूनच मला असं नेहमी वाटतं की सत्य आणि मंजू सारख्या प्रामाणिक लोकांनी सत्तेत आणि प्रशासनात असायलाच हवं. नाहीतर माया आणि मुकादम सारखी लोक बट्टा लावतील राजकारणाला. खरंय पप्पा, पण काही म्हणा, माझं मन मला सांगते का सत्याच निवडून येणार. होय मंजू वहिनी, मला पण तेच वाटतंय बघा. खरंय, सत्य जर निवडून आला ना तर इथल्या खूप लोकांचे प्रॉब्लेम सुटतील. एक नवीन दिशा मिळेल तरुण पिढीला. सत्यासारखा जर उमदा तरुण सत्तेत असेल ना तर इथल्या तरुण पिढी समोर एक नवा आदर्श निर्माण होईल. हो पप्पा, मी नसतोय निवडून. उगाच स्वप्न बघू नका तुम्ही. सत्या, तुला कसं माहित तू निवडून येणार नसते? तू काय ज्योतिष आहेस? वाघमारे, अहो हे सांगायला ज्योतिषीची काय गरज आहे? आणि बलमा ना आज एक ज्योतिषी घेऊन आला होता आणि त्यानं माझा हात बघून सांगितलं की मी निवडून येणार नाही. ऐक, माझं हृदय हे सांगतोय की तूच जिंकून ये. डोळे बंद कर आणि नीट ऐक. बघ काय म्हणते, सत्याच जिंकून ये. सत्या, 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 ऐकून तरी घे माझं. वाघमारे, तुम्ही उगाच नका आशा ठेवू. वाघमारे, वाघमारे बघा, तुम्ही एवढ्या अपेक्षा नका ठेवू. जर एवढ्या अपेक्षा ठेवाल ना तर तुम्हालाच त्रास होईल त्याचा. आणि तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. आणि तात्यासाहेब घेणारच की मला पक्षात, तेवढं बास आहे माझ्यासाठी. हे बघा, लोकांची सेवा करणं, त्यांची मदत करणं जास्त महत्वाचं आहे. सत्या, निवडून तर तूच येणारस. मला 100% गॅरंटी. बरं ठीक आहे, असू दे गॅरंटी. या या.